आजपर्यंत हीच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून भगवे झेंड्याने अनेक कृती पाहिल्यात, अनेक वाद त्याच्यावरती त्याच्याच माणसांनी केलेले पाहिलेले आहेत. तरी सुद्धा तो न थकता न डगमगता फटकत राहिलेला आहे, तेज देत राहिलेला आहे. नियतीची इच्छा असेल, नियतीची इच्छा असेल, नियती सुद्धा निवडताना मर्दाला निवडते, नामर्दाला निवडत नाही. नियतीने त्यावेळेला काय कोणाच ठाऊक शिवसेना प्रमुखांचे कसं डोक्यात आलं असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा त्यांच्या हातात आला असेल मला या सुद्धा या महाराष्ट्र रक्षणाच्या लढाईमध्ये ठीक आहे धनुष्यबाण तरी चोरला तर ते पहिलं लक्षात, ते पहिलं लक्षात. त्यावेळेला मी तुम्हाला इतिहास सांगत होतो मोरारजी देसाईंनी गोळीबार केला, त्याच्यामध्ये 107 जणांचं बलिदान झालं. 107 हे रेकॉर्डवरती आहे. पण त्यावेळेला इतक्या मी नेहमी किंवा अनेकदा सांगितले, एक पत्रकार बाई आल्या होत्या परदेशी ताया झिंकिन नावाच्या, आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं ते माझ्याकडे आहे, रिपोर्टिंग इंडिया. त्याच्यात त्यांनी म्हटलं लिहून ठेवलेलं आहे की त्यांनी एका जेव्हा हॉस्पिटलमध्ये शवागाराला भेट दिली तेव्हा किमान 200 ते 250 लेखक त्यांच्यासोबत पडली होती, त्यांची रेकॉर्डच नाही. एवढं सगळं बलिदान करून आपण मुंबई मिळवलेली आहे आणि तीच मुंबई म्हणजे मी तुम्हाला म्हटलं शिवसेना त्यांना का खतम करायचे, कारण मुंबईचा घास गिळायला शिवसेनेखेरीज दुसरा कोणताही काटा त्यांच्या घशात अडकू शकत नाही.